सन्माननीय राजारामजी शिंदे, सन्माननीय तुकारामजी बरड, सन्माननीय गणेशजी बोराटे यांच्या हस्ते सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब तथा भाऊ यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब तथा भाऊ यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान अंथुर्णे गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या वतीने होतोय। आपल्याला तुतारी फुंकायची आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे समतेची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे बंधुतेची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे न्यायाची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे परिवर्तनाची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे स्वाभिमानाची, आपल्याला तुतारी फुंकायची आहे सन्माननीय भाऊंच्या विजयाची। यानंतर सन्माननीय सागरबाबा मिसाळ यांचा यथोचित सन्मान सतीशजी भोसले यांच्या शुभहस्ते होतोय। सन्माननीय सागरबाबा मिसाळ। नमस्कार। महाविकास आघाडी गठबंधनचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यांनी रणसिंग फुंकलाय, उद्याच्या 20 तारखेला आपण जे मतदान करणार आहे, मतदान रूपी आशीर्वाद त्यांना देणार आहेत असे सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब, प्रदेशचे प्रवक्ते व आमचे मार्गदर्शक विकासजी लावणे साहेब, आदरणीय विलास बापू, डॉक्टर सोनाने साहेब, प्रदीपजी पाटील, आमचे कळची महाराज, सन्माननीय व्यासपीठ व विचारपूट आणि समोर बसलेले सन्माननीय अंथरुणे भरण्यारे आणि पंचक्रोशीतील माझ्या समाज बांधवांना प्रथमतः मी वंदन करतो। मित्रांनो, या निवडणुकीचा रंग, या निवडणुकीचं वारं गेल्या 20-25 दिवसापासून आपण या तालुक्यामध्ये पाहतोय। ज्या ज्या गावामध्ये संवाद यात्रेच्या माध्यमातून, घोंगडी बैठकीच्या माध्यमातून, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, भाऊंचे विचार आदरणीय पवार साहेब, सुब्रता, शर्मिला वहिनी, श्रीनिवास बापू, रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली हा शिलेदार आपला आहे, आपला घरचा माणूस म्हणून सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो। या भागातील अनेक प्रश्न आहेत। या अंथरुणे भरणेवाडी असेल, गायरान गावठाणाचा प्रश्न आहे, घरकुलाचा प्रश्न आहे, समोरील रस्ते जे झालेले आहेत त्या रस्त्याच्या खाली जे बिल्डिंग आहे तिथून पाण्याचा जो प्रश्न अतिशय गांभीर्य आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं ही अत्यंत काळाची गरज आहे। मित्रांनो, अंथरुणे असेल, भरणेवाडी असेल, जंक्शन असेल, लासुर्णे असेल, वांचनगर परिसरामध्ये निमसाकर असेल, कळम असेल, गेल्या 1 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या अगोदर लवंडे साहेब आमच्या या तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी जंक्शनमध्ये घोषणा केली की मिनी MIDC मंजूर झाले तर तुमचं मनापासून अभिनंदन, पण जर तुम्ही इलेक्शन उद्या लागायचंय, नुसता फोन करताय आणि लोकांना सांगताय की MIDC मंजूर झाली, मग गेल्या 10 वर्षामध्ये एकदा तरी या प्रश्नावर तुम्ही वाचा फोडली का? एकदा तरी या प्रश्नावर या तालुक्यातल्या युवकांशी संवाद साधला का? एकदा तरी एखाद्या अध्यक्ष किंवा त्या संबंधित त्या खात्यातल्या लोकांची बैठक घेतली का? हा माझा त्यांना जाहीर सवाल आहे। यापेक्षाही दुर्दैव या मित्रांनो, या भागातला असा आहे, न मागता सुद्धा शेती महामंडळाची जमीन गायरान गावठाणाला द्यायचं तुम्ही GR काढला आणि त्या बाजूने तुम्ही निकाल लावून घेतला। मग शेती महामंडळाचा ऐतिहासिक प्रश्न होता, नामदार हर्षवर्धनजी पाटील आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते, जर शेतकरी आणि खंडेकरांच्या जमिनी नाही दिल्या आणि कामगारांना न्याय मिळाला तर मी सत्यातनं बाहेर सांगणारा हर्षवर्धन पाटील होते, हे सांगण्याच्या करता तुमच्यामध्ये आला। सत्ता संघर्ष आणि परिवर्तनाच्या लढाईमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे, म्हणून उद्याच्या नेतृत्वाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना साथ द्यायचे। मित्रांनो, माझं तुम्हाला आव्हान आहे की हर्षवर्धन पाटलांचं हृदय रडतंय,
या जनतेसाठी त्यांनी विडा उचललाय. सर्वसामान्य गोरगरीब शोषित कामगार आणि वंचितांपर्यंत न्याय देण्याने विकासाची गंगा ही इंदापूर तालुक्यामध्ये 10 वर्षापासून थांबली. ते तुमच्या घराघरामध्ये दारादारामध्ये आणि शेतकऱ्याच्या बांधवणीचं स्वप्न या माणसानं पाहिलं. मी ज्यावेळेस यांच्या जवळ गेलो त्यांच्याबद्दल बघितलं गेला. सांगतात काय, हर्षवर्धन पाटील फार जातीवादी. अरे इलेक्शन आले की हर्षवर्धन पाटील जातीवादी. मग माझाही तुम्हाला सवाल आहे की या भागातला शोषित कामगार आहे, दलित मागासवर्ग आहे, बौद्ध मातंग चर्मकार होळी आहे, नंदीवाला आहे, या समाजाच्या प्रश्नावर शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न का तुम्ही प्रलंबित ठेवला? का तो सहानुभूतीने तुम्ही सोडवला नाही? अरे शेतकरी जागा हो आणि स्वाभिमानाचा तू धागा हो आणि परिवर्तनाचा तुला धागा व्हायचंय हे सांगण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी आता सज्ज व्हावं असं आव्हान करतो. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो बाळांनो की जा आणि घराच्या भिंतीवर नेऊन ठेवा. उद्याच्या 20 तारखेला आपल्याला आदरणीय हर्षवर्धन भाऊंना प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. आपल्या शेती महामंडळाच्या जमिनी ऐतिहासिक 1 रुपयामध्ये सोडून देण्याचं काम आदरणीय हर्षवर्धन भाऊंनी केलंय. कामगारांचा प्रश्न आहे, 81 कोटी थकीत आहेत. 3 गुंठ्याच्या जागेचा प्रश्न आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटलांना तुम्ही आमदार म्हणून पाठवा. पवार साहेबांनी हजाराच्या संख्येने सांगितले की हर्षवर्धन पाटलांना तुम्ही आमदार म्हणून पाठवा. लाल दिव्याची गाडी पाठवून त्यांना कॅबिनेट मंत्री केल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द आहे की साथ तुम्हाला पवार साहेबांनी दिले. निश्चित तुम्ही स्वाभिमानी अंतर्गत आणि भरणेवाडीचे आहे. निश्चित इथं लोक कमी आहेत पण आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मित्रांनो तुम्ही एकदा संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हर्षवर्धन पाटील राहणार नाहीत. आपल्या विकासाचा प्रश्न, आपल्या शेती महामंडळाचा प्रश्न आपण प्रामाणिकपणे सोडवण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतलेली आहे. मित्रांनो हे सांगण्याचा हा तुकाराम महाराजांचा जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गामध्ये धडधाकट्याने पैसे घेतलेला आहे. याच्यामध्ये गोरगरिबाची पिळवणूक झालेली आहे. याच्यामध्ये गोरगरिबांना आणखी सुद्धा पैसे दिले जात नाहीत. मित्रांनो याचं आत्मपरीक्षण अंतुने भरणेवाडी शेळगाव जंक्शन लासून संसर्करांनी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो माझे आपल्याला आणखी एकदा हात जोडून झालं गेलं गंगेला मिळाला. उद्याच्या 20 तारखेला रात्र वायऱ्याच्या आपण सगळ्याच्या सगळ्या जणांनी एकत्र येऊन सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पुणे बोगस करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणा आपल्या बरोबर आहे. त्यामुळे अजिबात बोगस पुणे करायचं नाही आणि आपला जरी कार्यकर्ता करत असेल तर त्याला करून द्यायचं नाही. हा विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये आत्मनिर्भर करायचे आणि पवार साहेबांच्या विचारांचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आणि 288 मतदारसंघ 200 विधानसभेचा आमदार म्हणून हर्षवर्धन पाटलांना निवडून द्यायचं हे सांगायचं. अरे ज्या मैदानामध्ये आपल्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानामध्ये उद्याच्या 23 तारखेला तुम्हाला गुलाल खेळायचं आमंत्रण देतोय. या गुलाल खेळायला हे सांगण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी यावा. एकदा हात वर करा आणि सगळ्यांनी भाऊंचं समर्थन करा आणि साथ द्या. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय मल्हार, जय संविधान. सन्माननीय अण्णाजी भोसले आपल्याला संबोधित करतील. उपसरपंच जंक्शन. हॅलो 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 आदरणीय एसपी आणि पुढे बसलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, आत्ताच फक्त भाऊचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि भाऊंनी आता जंक्शनमधून आमच्यासारख्या तरुणांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि मग आम्ही पण भाऊंना काहीतरी देणं लागतं असं आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि सर्वजणांनी आम्ही एक मोठी बरणी घेतली आणि त्या बरणीमध्ये खूप अशा चॉकलेट होत्या आणि सगळ्यांनी वाटून खाल्ल्या आणि भाऊंना पण चॉकलेट दिली आणि सगळ्यांचं गोडतोंड केलं. मित्रांनो नुसतं गोडतोंड करून जमणार नाही. आम्ही त्या बरणीतल्या सगळ्या चॉकलेट एक एक करून खाल्ल्या आणि ती बरणी अशी फेकून दिली. म्हणजे ही युवकांनी डोक्यामध्ये घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने वाडी असेल, कुठलं गाव असेल किंवा आपला इंदापूर तालुका असेल, गेले 10 वर्षापासून आपण परिस्थिती बघतोय. जिथं मलिदा भेटल तेच माणसं उचलायची, जिथं आपले केस वरतील त्याच माणसाला आपण मान सन्मान द्यायचा. अरे बाकीच्यांनी काय अन्याय केला तुमच्यावरती? आम्हाला एका साईडला सांगतात आमच्या सागर बाबांनी आता बोलता बोलता म्हणले की हर्षवर्धन पाटील साहेब जातीवादी आहेत, मराठा आहेत म्हणून ते मागासवर्गावरती अन्याय त्याच्यावर करतात.
मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या पाटील साहेबांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला त्या पाटील साहेबांना तुम्ही एका जेवणाच्या ताटामध्ये 2 घास खाण्यासाठी बोलवता, मग तुम्ही काय करता? हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, खूप काय बोलण्यासारखं आहे. लिमगावचे नितीन मिसाळ बसलेले आहे तिथं. एक 5-50 मुलं घेऊन ते त्याच्या जातीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेलते आणि त्यांनी त्याच्या हाताला काम मागितलं की मामा आमच्या हाताला काहीतरी काम द्या, आम्ही विकासापासून वंचित आहे, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. तर त्या महाशयांनी असं त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला एक व्यवसाय आहे आणि तुम्ही ते विचारत बसा. काय म्हणलं तुम्हाला? उठून सांगा जरा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नुसत्या किरसुन्या गोळा करून विकत बसा, मग तुम्ही मतदान मागायचा काय अधिकार आहे? आज नवदऱ्याच्या परिस्थितीची आढावा बैठक घेतली आम्ही रात्री. त्यावेळेस नवदऱ्यामध्ये रणगावमध्ये त्यांनी मतदान ऍड करून घेतलं नाही, त्या ठिकाणी कळमध्ये करून घेतलं नाही. म्हणजे आम्हाला फक्त यांनी प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवायचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही ती व्हिडिओ बघा. आमची माणसं जागरूक आहेत, आमची माणसं अन्याय सहन करणारी नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना टोला दिला आणि त्या सरपंचासहित या गेल्या 10 वर्षातल्या आमदारांना तिथून हाकलून दिलं मित्रांनो. आणि येणाऱ्या 2024 मध्ये 20 तारखेला आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला इंदापूर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून आपल्याला एक गडी पाहिजे. काय पाहिजे? जाणीवपूर्वक माझे पत्रकार बांधव इथं बसलेले आहेत. सर्वसामान्यांनी कामं घेऊन गेले, माझ्याच्यानी काम होणार नाही. अरे मग काय होतंय तुझ्याच्यानी? हा नाही साऱ्याचं घेतो मी नंतर, एक एक होऊ द्या. माझ्यासारख्या तरुणांना जर फसवत असतील तर येणाऱ्या भविष्यात पिढीचं काय होणार आहे याचा आपण सगळ्यांनी विचारपूर्वक विचार केला पाहिजे. आदरणीय भाऊंचं आपण काम बघितलं. मी एक शेतकरी खंडकरी आहे. मला शेती भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंनी त्या ठिकाणी वेळोवेळ सगळा प्रश्न मांडून मला 9.5 एकर जमीन शेती मामडाची मिळाली आहे. पण ज्यावेळेस मी स्वतः जंक्शन ग्रामपंचायतला इलेक्शन उभा राहिलो त्यावेळेस या माशांनी माझ्या विरोधात उमेदवारी भेटत नव्हती. माझ्या विरोधामध्ये माणूस उभा राहायला तयार नव्हता. आता काय माहिती का उभा राहिला नव्हता, काय नव्हतं, कुठल्या देवाची माझ्यावरती पुण्यही असत. पण त्या सुद्धा देवांना हा माणूस खोटं बोलतोय आणि मी कुणाचं वाटोळ केलं असेल तर माझं असं होते, मी कुणाचं असं केलं असेल तर तसं होते. अरे बाबांनो, तसं काय बोलू नका. आता सगळं इंदापूर तालुक्यामधलं देवांची बैठक चालू आहे. यमराजांसंग त्यांची मुलाखत चालू आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या इंदापूर तालुक्यामधल्या देवांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागलेला. मग आता त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आता पंढरपूरला पाठवायचंय. पंढरपूरला डायरेक्ट हायवे चालू आहे, 1 वे. इंदापूर तालुक्यामध्ये ह्यांना नको, नाहीतर उद्याच्या येणाऱ्या 2024 मध्ये 2025 मध्ये आपली बेकारी होईल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपलं तळ गट मत सगळं बघलेलं ठेवायचं आहे. एक एक मतदान महत्वाचं आहे. रात्र वैऱ्याची नाही, दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. आणि आमचे बांधवाने आता साड्यांचा विषय काढला. ज्या महिलांना तुम्ही मान सन्मान इज्जत किंमत देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही साड्या वाटल्या, आम्हाला असा प्रश्न पडला की ज्या महिलांच्या अंगावरती साडी जाणार आहे त्यांची इज्जत राखली जाणार आहे, एका साईडला त्या महिलेची इज्जत उतरवण्याचं काम यांनी केलेलं आहे. ज्या साड्यांच्या पिशवीवरती तुमचा 200 रुपयाचा लोगो होता त्या लोगोवरती तुमचा फोटो टाकण्याची काय गरज पडली, हा मला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्हाला घरघर तुमचा फोटो पाठवायची वेळ पडत असेल तर आता हे निश्चित झालेलं चित्र आहे की तुतारीच्या सांगण्यावरनं तुतारीचं बटन दाबून तुम्हाला घरी पाठवायची तयारी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू नका. तुम्ही आता शांत बसा. जे काय असेल जनता ठरवते आणि विचारपूर्वक सगळं कामं चालू आहेत. त्यामुळं मी काय जास्त बोलणार नाही. आणि माझ्या डोळ्यावरती एक झापड आली म्हणून मी गॉगल घातला होता. काय मित्रांनो, माझा प्रश्न पडला की मी गॉगल का घातला. अरे गॉगल डोळ्याला काढून माणूस पुढचा बघता येतो. तसा जो माणूस फसवतो, जो माणूस
नुसता कालवा करतो त्या माणसाच्यानी काही होणार नाही. नुसतं पेट्रोल पंप होत्याल, नुसतं ट्रॅक्टर गॅरेज होत्याल, नुसतं शोरूम होत्याल. इंदापूर तालुक्यामध्ये ना कुठली कंपनी येणार, ना कुठली MIDC येणार, ना कुठलं नाही येणार. त्यांना फक्त कारण नसल्यामुळं त्यांनी आपलं फक्त काहीतरी लाटेत न्यायचं आणि नुसतं असं झालं आणि तसं झालं, काही होत नसतं कोणाचं. त्यामुळे आपण सर्वांनी हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली मान सन्मान इज्जत किंमत असेल तर ती तुतारी येत आहे. तुतारी वाजल्यानंतर छाती करून येते, भरभरून येते. त्यामुळे तुतारीच्या चिन्ह पुढं आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमत आणि वोटिंग करून आपण सर्वांनी विजय करायचा आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्याला संबोधित करतील. सन्माननीय भाऊ. आज आपल्या अंतुर्णे गावामध्ये आपली ही प्रचाराची बैठक आणि सभा आयोजित केलेली आहे. या सभेसाठी खास उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि संघटन सचिव विलास लवंडेजी, विलास बापू, सागर विसाळ, सर्व बाबा महाराज, सर्व सन्मानी व्यासपीठ आणि जमलेले सर्व अंतुर्ण बर्नेवाडी या भागातून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व महिला, उपस्थित सर्व तरुण, पत्रकार आणि ग्रामस्थ बंधू भगिनी, मी दिलगिरी व्यक्त करतो कारण भिगवणला 1:30 वाजता मोठी रॅली आहे आणि सभा आहे आणि सारखे तिथले फोन यायला लागले. त्यामुळं काही वक्त्यांना बोलायचं होतं. मला वाटतं त्यांना आपण उद्या पवार साहेबांच्या मुख्य सभेमध्ये संधी देऊ बोलतो. मला वाटतं मागच्या 10 दिवसापूर्वीच याच मंदिरामध्ये आपली बैठक झाली आणि या 20 तारखेला आता आपल्याला सर्वांना महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या आपल्या पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राहुल मकरे आले. टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करा. तर आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून आपण निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता आपल्या अंतुर्णे गावामध्ये आलेलो आहे. आज 4 वाजता पवार साहेबांची सभा संसदला होणार आहे. उद्या पवार साहेबांची सांगता सभा दुपारी 1 वाजता इंदापूरला होणार आहे. 20 तारखेला मतदान करायचंय. 23 तारखेला सागर विसाळ म्हणल्याप्रमाणे विजय मिळवायचा आहे आणि 25-26 तारखेला महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला स्थापन करायचंय. म्हणून आपण आता प्रचारामध्ये अंतिम टप्प्यात आलो. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इतका चांगला प्रचार आपण केलेला आहे, इतकं लोकांचं चांगलं पाठबळ आपल्याला मिळालं, पण आता या सगळ्या पाठबळाचं रूपांतर हे मतामध्ये कसं होईल हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण महिना 2 महिने काय एवढी मेहनत घेतली. फक्त आणि फक्त आपल्याला या इंदापूर तालुक्याचा ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं, सगळं दिलं पवार साहेबांनी, त्यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ ही उद्याच्या 20 तारखेच्या मतदानामध्ये. विकासरावजी हे अंतुर्ण बर्नेवाडी हे त्यांचं गाव आहे, पण या गावामध्ये आल्यानंतर 6,000 कोटी विकास करणारा माणूस आणि स्वतःच्या गावाची अवस्था जर बघितली तर मी काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. या अंतुर्ण्यामध्ये 2 हाताला काम नाही, महिला वर्गांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही, युवक वर्गाला
रोज बेरोजगारीला सामना करावा लागतोय. मागासवर्गीय लोकांच्या घरं बांधली तर तिथं कारवाई केली जाते. पोलीस डिपार्टमेंटचा फोर्स वापरून त्यांची घरं काढली जातात आणि सांगितलं जातं की अतिक्रमण केलंय म्हणून. आता तुम्ही किती अतिक्रमण केलं? तुम्ही गावावर बी अतिक्रमण केलं आणि तालुक्यावर बी अतिक्रमण केलं. मला आठवतंय जंक्शनच्या पीआयला मी रात्री फोन करून मग त्यावेळेस आपल्या जागेचा इथला विषय झाला होता आपल्या समोरचा, बरोबर आहे. पलीकडे नवदाऱ्याच्या बाबतीत सुद्धा सागर मिसाळला माहित आहे, ज्यांची तर 750 नावं मतदार यादीतनं गायबच करून टाकली. ती अंतुर्ण्यामध्ये नाही, कळमध्ये नाही, आणि वालचंदनगरमध्ये पण नाही. तर आता परवा या सगळ्या नवीन नियमाप्रमाणे आपण सगळ्यांची नावं घालून घेतली आणि आज तिथं 750 लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला मतदानाचा जो अधिकार आहे तो आपण त्याला मित्रांनो या ठिकाणी मिळतो. तुम्ही का पवार साहेबांना सोडलं याचं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही 6000 कोटीची कामं आणली म्हणता तर त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ह्या तालुक्यामध्ये कोणती संस्था का काढली नाही हे सांगावं लागेल. तुम्ही युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही हे सांगावं लागेल. मग 10 वर्ष नेमकं आपण केलं काय सांगा. 10 वर्ष काय केलं? होय बोली द्या काय तालुक्याची ओळख झाली सांगा. म्हणजे एखादा पाहुणा तालुक्यात आणायचा म्हणलं तर आम्हाला धडकी भरती, कारण ती भाषणात म्हणून हा तालुका बोलीचा घ्यायचा. अहो बाबा महाराज सारखे हरिभक्त पारायण अशी माणसं, मोठे भाऊ गोलप साहेब, पवार साहेब, आम्ही 20 वर्ष आमदार मंत्री होतो, कधी तालुक्याबद्दल असं बोललं जातो का? इंदापूर म्हटलं की माणसं आदरानं नाव घ्यायची. आज तुम्ही काय केलं? तुमचंही घालवलं, तालुक्याचंही घालवलं, आणि ज्या साहेबांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांच्याही नावाला कमीपणा आणलं. आज महाराष्ट्रामधलं वातावरण महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, त्यात काही काळजी करायचं नाही. मग राज्यामध्ये तर महाविकास आघाडी बघा तुतारी कशी वाचली. तुतारीचा करंट पेक्षा तुतारी वाजवण्याचा करंट कसा आहे. आणि मग राज्यामध्ये जर आपलं सरकार येणार आहे तर आपल्या तालुक्याचा आमदार सुद्धा कोणत्या पक्षात असला पाहिजे. कुणाचा? आपली तुतारी जशी आज इथं वाजली अशी तुतारी 23 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजली पाहिजे. तुला मुंबईला नेणार मी. मित्रांनो, आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई 4 वेळा लोकसभेला निवडून, एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा अनेक वेळा गौरव पार्लमेंटमध्ये झाला आणि अख्ख्या देशामध्ये तुम्ही सुप्रियाताईंची भाषणं पार्लमेंटमध्ये बघा, सभेमधली बघा, नम्रपणानं त्या लोकांच्या भावना आपल्या समोर मांडत असतात. आणि आपले शेजारचे नेते बघा, त्यांना तर लायसन दिले बरं का, कुठे जावा, काही बोला, कोणाबद्दल बोला,
बघतो, करतो, पाडतो, मारतो, सगळं. पण आता बघा नियतीचा खेळ कसा असतो बघा. तुम्ही ज्यांना ज्यांना पाडतो म्हणून वल्गना केल्या, आज पडण्याची वेळ कुणावर आली? तुमच्यावर आली. बारामतीमध्ये सुद्धा करंट जोरात आहे बरं का. आता 30 वर्ष जेवढं प्रेमाने ते कार्यकर्त्याशी बोलले, ते सगळं प्रेम आता उकळून आलेलं आहे. कोणाचे कागद फेकून दिले, कोणाला भाषा वेगळी वापरली, कोणाला काय बोलले, हे तो प्रत्येकाचा दिवस येतो. कर्म सोडत, खरंच सोडत. आज बघा पवार साहेब 84 वयाचे असताना सुद्धा काय प्रतिसाद आहे पवार साहेबांच्या सभेला. युट्यूब काढून बघा. पवार साहेबांच्या 72 सभा आहेत आणि त्या जवळजवळ 60-65 सभा झाल्या. आणि तुम्ही कोणताही सर्वे बघा, आज सगळ्यात जास्त गर्दी जर कोणाच्या सभेला असेल तर ती आदरणीय पवार साहेबांच्या सभेला होती. कारण पवार साहेब निस्वार्थीपणानं काम, आणि बाकीचे जे आहेत ते लाडके खुर्चीच्या मागे लागलेले होते. बलिदामुळे लाडकी खुर्ची, आणि लाडकी खुर्चीमुळे बलिदा, असं समीकरण आहे ते. आणि त्यामुळं मला अंतुर्याच्या सगळ्या लोकांना सांगायचं, दोन्हीवाडीच्या मतदाना दिवशी अजिबात घाबरायचं नाही. आता नाना गवळी एकटा नाही, त्याचा भावाला आहे बघा, टाळ्यावर होतो. अहो तुमच्या गावाने तर सुकण्या निवडून आणलं, आणि कोणी जरी दादागिरी केली, दम दिला, मी पोलीस अधिकाऱ्यांना पण एक माझं पत्र दिलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की मुक्त वातावरणामध्ये निर्भयपणानं या भरणेवाडीमधला आणि अंतुर्ण्यामधला जो सूज्ञ आणि विचारी मतदार आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये घर करून बसलेली जी तुतारी आहे, त्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचंय. ती विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे. त्यामुळं विषय बोलण्यासारखे खूप आहेत, पण भिगवणला पोचणं वेळेत गरजेचं आहे. कारण तिथं बाजार आहे, प्रचंड संख्येनं युवा वर्ग, महिला वर्ग जमलेला आहे आणि त्यांची अख्ख्या बाजारपेठेतनं पदयात्रा आहे, रॅली आहे. हे आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा डेमो आहे बघा, अशा 2 मशीन येतील आपल्याला. 4 नंबरला आपलं नाव आहे, तुतारी वाजवणारा माणूस. त्याच्या समोरचं बटन दाबायचं, आवाज आला की आपलं मत नोंदलं गेलं. 23 तारखेला मतमोजणीला विजयाचा चौकार मारायचा आणि विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. आपलं 4 नंबरला, आपण काय 2 नंबरची माणसं नाही. त्यामुळं माझी सर्वांना एकच हात जोडून विनंती आहे की ह्या 2 दिवसामध्ये इथं दहशत निर्माण करतील. आता सुद्धा बऱ्याच लोकांना भीती वाटते की आपण भाऊच्या सभेला गेलो तर लगेच फोन येईल, लगेच कुणीतरी तुला माहितीये का आमच्या मामाचा जिल्ह्यात किती दबदबा आहे, जिल्हा हलवलाय, जसा काही जिल्हा लाकडावर उभा केला हलवायला. त्यामुळं आपण सर्वांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की यावेळेस मारुतीच्या मंदिराच्या समोर माझा चेहरा आहे, मी त्यांचा भक्त आहे.
मला एक अंतःकरणापासून असं वाटतंय की ह्या निवडणुकीमध्ये अंतुर्ण बर्नेवाडीमध्ये एक तरी मत त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळणार आहे. आणि ते आता रोखू शकत नाही पुण्यात, कारण पवार साहेबांच्या नेतृत्वातली निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. आणि मग ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस कोणाचंच काही खरं राहिलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं हात जोडून विनंती आहे, ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये मला मतदान केलं नसेल मी त्यांचे आभार मानतो. पण आता तुम्ही त्यांना 10 वर्ष संधी दिली, मला एकदा संधी देऊन बघा. काय हरकत आहे एकदा संधी देऊन बघा. एकदा संधी देऊन बघा, सरकार आपलं येणार आहे. अंतुर्ण आणि अंतुर्णाच्या परिसरामधला जो जो प्रश्न असेल ते सोडवण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्वीकारायला तयार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि पुढच्या गावाला जायला परवानगी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.